नागपूर येथील श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनात श्री संतोष मुळे यांचा विशेष गौरव. सविस्तर वृत्तांत. संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन 22 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे अत्यंत उत्साहात आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या जागतिक स्तरावरील महासंमेलनाचे औचित्य साधून कडेगाव, जिल्हा सांगली येथील सुपुत्र आणि पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संघटक श्री संतोष मुळे यांना महासंमेलनादरम्यान सोशल मीडियाची जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. हा सोहळा महासंमेलनाचे अध्यक्ष श्री भास्करभाऊ टोंपे, श्री अनंत जांगजोड आणि श्री ईश्वरजी धिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला. संतोष मुळे यांनी आपल्या आधुनिक कौशल्य आणि नियोजनाच्या जोरावर महासंमेलनाचे विचार प्रभावीपणे पोहोचवल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या मंगलमयी प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ मिनलताई कुडाळकर, मार्गदर्शिका उषाताई पोरे, पश्चिम महिला अध्यक्षा शारदा जौनजाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिनकर पतंगे, महिला संघटक सौ सुचिता महाडिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यासोबतच कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री भरत पोळेकर, सांगली जिल्हा अध्यक्ष श्री उदय मुळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश पतंगे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत चुंबळकर, जिल्हा महिला अध्यक्षा सौ हेमलता चांडोले, कडेगाव तालुका अध्यक्ष श्री हेमंत कुमार वेल्हाळ, प्रसिद्धी प्रमुख श्री योगेश बकरे यांच्यासह सर्व जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूरच्या पावनभूमीत झालेल्या या सन्मानामुळे सांगली जिल्ह्याच्या लौकिकात मोलाची भर पडली असून सर्व स्तरांतून संतोष मुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी पूनम टापसे, उपसंपादिका.